राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याचा आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा शासन निर्णय लागू झाल्यानंतर संतापाची लाट उसळली होती। राज्यात काही ठिकाणी मराठी हिंदीचा वाद देखील पेटला होता। मात्र सरकारने या संदर्भात शासन निर्णय मागे घेतले, तर दुसरीकडे मराठीला विरोध करणाऱ्या परराज्यातील लोकांना मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण होताना दिसत आहे। महाराष्ट्रात मराठी बोलता आलंच पाहिजे अशी मनसेची मागणी आहे। अशातच उत्तर प्रदेशातील एका विद्यापीठात शेकडो विद्यार्थी मराठी भाषा शिकत असल्याचं समोर आलं आहे। महाराष्ट्रातील रोजगाराच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांनी मराठी विषयाचा अभ्यासक्रम निवडला आहे। महाराष्ट्रात सुरू असलेल्या भाषावादात उत्तर भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे एक नवीन वाद सुरू झाला आहे। मराठी भाषा न येणाऱ्यांना मारहाण केली जात आहे। अशा वातावरणात उत्तर भारतातील विद्यार्थीही सावध झाले आहेत। देशाची आर्थिक राजधानी मुंबईत नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणारे उत्तर भारतीय राज्यातील विद्यार्थी अलीगढ मुस्लिम विद्यापीठात मराठी भाषा शिकत होते। त्यांचे म्हणणे आहे की भाषा हे संवादाचे माध्यम आहे आणि तिथे गेल्यावर त्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ते ही भाषा शिकत आहेत। अलीगढ मुस्लिम विद्यापीठात मराठी शिकणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे। इथे सुमारे 400 ते 450 विद्यार्थी मराठी भाषा शिकत आहेत। जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश येथील 450 विद्यार्थी मराठी भाषेचा अभ्यास करत आहेत। यामध्ये पदवीपूर्व, पदव्युत्तर, पदविका, पीएचडीचे विद्यार्थी आहेत। मराठी शिकणाऱ्यांपैकी सुमारे 60% विद्यार्थी उत्तर प्रदेशातील आजमगढ़, बस्ती, गोरखपूर, गाजीपूर, बनारस, संबल येथील आहेत। यापैकी बहुतेक जण मुंबई किंवा महाराष्ट्रात गेल्यानंतर भाषेची कोणतीही समस्या येऊ नये म्हणून मराठी शिकत आहेत।